नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण या चॅनलवर मॅथ रिझनिंग सिरीज 2025 सुरू करीत आहोत. चला तर सुरू करूया प्रश्न क्रमांक 4ला. तर प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो? प्रश्न क्रमांक 4 म्हणतो, एका समूहात 10 माणसे आहेत. समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो, तर एकूण हस्तांदोलने किती होतील? तर आपल्याला ॲक्च्युली काय काढायचं आहे? एकूण हस्तांदोलने. तर आपल्याला समूहात 10 माणसे दिलेली आहेत, तर एन बरोबर काय होणार? 10 होणार. एन बरोबर काय होणार? 10 होणार. मग एन बरोबर 10 आहे, तर याचा एक बेसिक फॉर्म्युला आहे, टी इज इक्वल टू टी बरोबर एन इंटू किंवा एन गुणेला एन मायनस 1 भागेला 2. तर आपल्याला एनची संख्या किती दिलेली आहे? 10. तर याच्यामध्ये काय करायचं? या फॉर्म्युल्यामध्ये एन बरोबर 10 ठेवायचं. मग काय होणार? 10 मायनस 1 भागेला 2 म्हणजे 10 मायनस 1 किती होणार? 9 आणि भागेला 2. बे पंचे 10 आणि 5 गुणेला 9 म्हणजे 45. तर एकूण हस्तांदोलने किती होणार? 45. तर आपला आन्सर काय आहे? 45. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. तर प्रश्न क्रमांक काय म्हणतो? एका व्यक्तीने त्याचे 2000 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले, तर त्याचा पहिला हप्ता किती रुपयांचा होता? तर बघा, इथं एका व्यक्तीची म्हणजे कर्जाची गोष्ट गेलेली आहे. तर कर्जामध्ये त्या व्यक्तीने 2000 रुपयांचे कर्ज घेतले आणि ते कर्ज 4 हप्त्यात परत केले. तर बघा, तर प्रत्येक हप्त्यात किती? 50 रुपये जास्त दिले. तर बघा, तर आपण काय करू? समजा पहिला हप्ता एक्स मानू, बरोबर आहे. मग दुसरा हप्ता काय होणार? कारण 50 रुपये जास्त दिले, प्रत्येक हप्त्यात तो 50 रुपये जास्त देत होता. तर मग दुसरा हप्ता काय होणार? एक्स प्लस 50 म्हणजे एक्स प्लस 50. ठीक आहे. मग तिसरा हप्ता काय होणार? तिसरा हप्ता काय होणार? प्रत्येक हप्त्यात तो 50 रुपये जास्त देत होता, म्हणजे एक्स अधिक 50 प्लस 50 म्हणजे तिसऱ्या हप्त्यात काय होणार? एक्स अधिक 100 म्हणजे हे काय झालं? तिसरा हप्ता झाला. मग चौथा हप्ता काय होणार? चौथा हप्त्यात पण आपल्याला तेच करावं लागेल, म्हणजे एक्स प्लस 50 प्लस 50 प्लस 50. बरोबर आहे, कारण प्रत्येक हप्त्यात तो 50 रुपये जास्त देत होता. ठीक आहे. तर बघा, एक्स प्लस 50 50 50 म्हणजे किती झालं? 150. ठीक आहे. तर मग बघा, पहिला हप्ता निघाला, दुसरा हप्ता निघाला, तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता निघाला. तर ह्या चारही हप्त्याची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. आणि त्या चारही हप्त्या मिळून त्या व्यक्तीने किती? 2000 रुपयांचे कर्ज परत केले होते. मग करा ह्या चारही हप्त्याची बेरीज. एक्स प्लस 50 एक्स प्लस 100 प्लस एक्स प्लस 150 बरोबर टोटल कर्ज किती होतं? 2000 रुपयांचं. ठीक आहे. मग बघा, 1x 2x 3x 4x म्हणजे 4x प्लस 50 आणि 100 150 आणि 150 300 बरोबर किती होणार? 2000. बरोबर किती होणार? 2000. आणि 4x मग हे 300 काय होणार? उजव्या साईडला गेल्यानंतर याचं जे प्लस साईन होतं ते काय होणार? मायनस होणार. म्हणजे 2000 मधून आपल्याला 300 वजा करावं लागेल. म्हणजे 4x बरोबर 2000 मधून 300 मायनस केले तर काय किती राहणार? 1700. किती राहणार? 1700. आणि x बरोबर जे 4x काय होणार? 1700 ला भागणार. बरोबर आहे. मग काय होणार बघा? 4 7 28. बरोबर आहे ना? खूप मोठं होतं. मग कितीने भागावं लागेल आपल्याला? 4 1 4 4 चौ 16. बरोबर आहे. 4 चौ 16 राहिले किती? 1. 4 दुने 8 राहिला किती? 2. 4 पंचे 20 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 425. आणि आपण x काय समजलं होतं? पहिला हप्ता. म्हणजे आपल्याला पहिला हप्ता किती रुपयात पडेल? 425 मध्ये. किती मध्ये पडेल? 425 मध्ये. म्हणजे आपला ऑप्शन काय येणार? 425 हे या प्रश्नाचं काय राहणार? आपलं उत्तर राहणार. धन्यवाद.